नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 10वी गणित भाग 2चा हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण 3 वर्तुळ सर्कल या प्रकरणातील सराव संच 3.4 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 3.4 मधील प्रश्न 5, 6, 7, 8 ही उदाहरणे आपण सोडवणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण सराव संच 3.4 मधील पहिले 4 प्रश्न अभ्यासलेले होते. आता आपण प्रश्न 5वा सोडवूया. सराव संच 3.4 मधील प्रश्न 5वा. कोणताही आयत हा चक्रीय चौकोन असतो हे सिद्ध करा. प्रूव्ह दॅट एनी रेक्टँगल इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. या विधानाची सिद्धता लिहिताना सुरुवातीला आपण आकृती काढली. चौकोन एबीसीडी हा आयत घेतला, याचा प्रत्येक कोन काटकोन आहे. पक्ष म्हणजेच दिलेल्या गोष्टीमध्ये लिहिलं चौकोन एबीसीडी हा आयत आहे. मग आपल्याला सिद्ध करायचं की हा आयत चक्रीय चौकोन आहे, म्हणजे चौकोन एबीसीडी हा चक्रीय आहे हे आपलं साध्य आहे, म्हणून साध्यमध्ये ते विधान लिहिलेलं आहे. मग आता सिद्ध करूया की हा आयत चक्रीय चौकोन कसा आहे. सिद्धता आकृतीत पाहिल्यानंतर लगेच लक्षात येईल की चौकोन एबीसीडी हा आयत आहे हे आपल्याला दिलेलंच आहे, म्हणजे पक्ष. त्यानंतर आयताचा प्रत्येक कोन काटकोन असतो, म्हणजे समोरासमोरचे कोन काटकोन आहेतच, म्हणजे कोन ए आणि कोन सी सुद्धा काटकोन आहे, तसाच कोन बी आणि कोन डी सुद्धा काटकोन आहे. मग इथे लिहिलंय प्रत्येक कोन काटकोन आहे, त्यामुळे ए बी सी डी हे चारही कोन समान मापाचे आहेत, बरोबर 90, कारण ते आयताचे कोन आहेत. आयताचा प्रत्येक कोन हा 90 अंश मापाचा असतो. मग आता इथे आयताचे सम्मुख कोन जे आहेत ए आणि सी या दोघांची बेरीज जर आपण पाहिली तर ती 90 अधिक 90 180 येईल. म्हणजेच कोन ए अधिक कोन सी बरोबर 90 अधिक 90, म्हणजेच कोन ए आणि सी यांची बेरीज 180 आलेली आहे. म्हणजेच हा चक्रीय चौकोन आहे, कारण ज्या चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात तो चौकोन चक्रीय चौकोन असतो, असं विधान आपण चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचं व्यत्यासमध्ये पाहिलेलं आहे. म्हणजेच चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाच्या व्यत्यासाचा गुणधर्म जर आपण इथे अभ्यासला असेल तर तुमच्या लक्षात येईल की या चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार चौकोन एबीसीडी हा चक्रीय चौकोन आहे, कारण इथे सम्मुख कोन पूरक आलेले आहेत. ज्या चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात, म्हणजे ज्यांची सम्मुख कोनांची बेरीज 180 असते, तो चौकोन चक्रीय चौकोन असतो. म्हणून इथे चौकोन एबीसीडी हा आयत आहे आणि तो इथे आपण सिद्ध केलाय की तो चक्रीय चौकोन आहे. आता प्रश्न 5वा आपण सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासूया. प्रूव्ह दॅट एनी रेक्टँगल इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. सो हिअर ड्रॉ द फिगर ऑफ रेक्टँगल. क्वाड्रिलॅटरल ABCD is a rectangle. So each angle of this rectangle is of 90 degree, means it is a right angle. So given is quadrilateral ABCD is a rectangle, and now we have to prove that it is a cyclic quadrilateral. Means to prove quadrilateral ABCD is a cyclic. So this is the figure, this is given, and this is we have to prove. Now let us start the proof. Now here this is a rectangle, and we know that each angle of rectangle is of 90 degree. So angle A is equal to angle B is equal to angle C is equal to angle D is equal to 90 degree, because reason is angles of rectangle. And here the opposite angles are A and C. Similarly here angle B and angle D are opposite angles. And here the sum of opposite angles is 180. 90 plus 90 is 180. Here is also 90 plus 90 is 180. So here opposite angles of this quadrilateral are supplementary, because their sum is 180. So if a quadrilateral have a opposite angles are supplementary, then that quadrilateral is a cyclic quadrilateral. This is converse of cyclic quadrilateral theorem. So by using this theorem we can show that this quadrilateral is a cyclic quadrilateral. So let us start the proof here. Proof. Quadrilateral ABCD is a rectangle, this is given. Angle A is equal to angle B is equal to angle C is equal to angle D is equal to 90 degree. Reason is angles of a rectangle. And sum of opposite angles is angle A plus angle C is equal to 90 plus 90. That is angle A plus angle C is equal to 180.
Hence, we can say that here opposite angles are supplementary, means their sum is 180. So, quadrilateral ABCD is a cyclic quadrilateral because converse of cyclic quadrilateral theorem. So, converse of cyclic quadrilateral theorem is that if a quadrilateral have opposite angles are supplementary, then that quadrilateral is a cyclic. So, here opposite angles have a sum 180, means they are supplementary. Hence, that quadrilateral is a cyclic quadrilateral, and this is we have to prove in this example. आता सराव संच 3.4 मधील प्रश्न 6वा सोडवूया. आकृतीमध्ये रेख YZ आणि रेख XT हे त्रिकोण WXY चे शिरोलंब बिंदू P मध्ये छेदतात. तर सिद्ध करा चौकोन WZPT हा चक्रीय आहे आणि बिंदू XZTY हे एकाच वर्तुळावर आहेत. या दोन गोष्टी आपल्याला इथे सिद्ध करायच्या आहेत. आकृती दिलेली आहे. आकृतीचं जरा नीट निरीक्षण करूया. इथे या आकृतीमध्ये त्रिकोण WXY या त्रिकोणामध्ये याचे जे दोन शिरोलंब आहेत, एक आहे YZ शिरोलंब आणि दुसरा XT शिरोलंब. शिरोलंब आहे त्यामुळे हा इथे काटकोन आहे, इथे पण काटकोन आहे आणि इकडे काटकोन आहे, म्हणजे त्याच्या संलग्न कोन सुद्धा त्याचा काटकोनच आहे. कारण हे रेषे जोडीतले कोण आहेत, इथे रेषे जोडीतले कोण आहेत. त्यामुळं हा काटकोन असेल तर इकडचाही कोन काटकोन असणार आहे, तसंच इथे असणार आहे. मग हे दोन्ही शिरोलंब एकमेकांना बिंदू P मध्ये छेदतायत. तर आपल्याला सिद्ध करायचं आहे की WZPT हा जो चौकोन आहे हा चक्रीय आहे, हे आपल्याला प्रथम सिद्ध करायचं आहे. आणि नंतर सिद्ध करायचं आहे की XZTY हे जे चार बिंदू आहेत हे एकाच वर्तुळावर आहेत, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग याची सिद्धता पाहूया. आता हा जो चौकोन आहे WZPT या चौकोनाकडे आपण लक्ष केंद्रित करूया. या चौकोनामध्ये हा जो कोन WZP आहे हा काटकोन आहे, 90 आहे. कारण आपल्याला सांगितलं की हा YZ शिरोलंब आहे, त्यामुळे इथे तो काटकोनात छेदतो, त्यामुळे हा 90 मापाचा कोन आहे. तसेच कोन WTP हा देखील काटकोन आहे, कारण हा XT सुद्धा शिरोलंब आहे, हे गणितात आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे इथे काटकोन आहे. म्हणजे हे या चौकोन WZPT मध्ये हे कोन Z आणि कोन T हे सम्मुख कोन होतात आणि या दोन्ही कोनांची मापे प्रत्येकी 90 आहेत. म्हणजेच या दोघांची मिळून बेरीज 180 होते. म्हणजेच या चौकोनाचे सम्मुख कोन पूरक आहेत, कारण त्यांची बेरीज 180 आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो की हा WZPT हा चौकोन चक्रीय आहे, कारण चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास असं सांगतो की ज्या चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात तो चौकोन चक्रीय चौकोन असतो. मग त्यामुळे WZPT हा चक्रीय चौकोन आहे. मग तेच आपण इथे सिद्धतेमध्ये लिहिलंय की चौकोन WZPT मध्ये कोन WZP हा काटकोन आहे, 90 मापाचा आहे, दिले आहे. WTP हा देखील कोन 90 आहे, दिले आहे. म्हणजेच या दोघांची बेरीज घेतली, कोन WZP अधिक कोन WTP 90 अधिक 90, दोघांची बेरीज झाली 180. म्हणून चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार ज्या चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात, म्हणजे बेरीज 180 असते, तो चौकोन चक्रीय चौकोन असतो. म्हणून इथे लिहिलंय चौकोन WZPT हा चक्रीय चौकोन आहे. म्हणजे यातलं पहिलं जे विधान आहे ते आपलं सिद्ध झालंय की चौकोन WZPT हा चक्रीय आहे, हे आपल्याला सिद्ध करायचं होतं. आपण हे पहिलं विधान सिद्ध केलंय. आता हे दुसरं विधान सिद्ध करूया. बिंदू XZTY हे एकाच वर्तुळावर कसे आहेत ते पाहूया. आता इथे हे जे चार बिंदू आहेत XZTY आपल्याला दाखवायचे की एकाच वर्तुळावर आहेत. मग असा एक गुणधर्म आहे, असा एक प्रमेय आहे की रेषेचे जे दोन भिन्न बिंदू आहेत, म्हणजे इथे XY ही जी रेषा आहे याचे जे दोन भिन्न बिंदू आहेत X आणि Y हे एकाच बाजूला असणाऱ्या दोन भिन्न बिंदूशी एकरूप कोन करतात. म्हणजे या रेषा XYच्या एकाच बाजूला असणारे बिंदू आहेत Z आणि T, आणि हे दोन्ही एकरूप कोन करतात, कारण इथे Z जवळही काटकोन झालेला आहे आणि T जवळ सुद्धा काटकोन झालेला आहे. आणि हे दोन्ही कोन आहेत ते बिंदू X आणि Y शीच झालेले आहेत. म्हणजे कोन XZY आणि कोन XTY हे दोन्हीही कोन इथे 90 मापाचे झालेले आहेत. मग जेव्हा रेषेच्या
रेषेचे दोन भिन्न बिंदू त्या रेषेच्या एकाच बाजूला असणाऱ्या दोन भिन्न बिंदूशी जर एकरूप कोन तयार करत असतील तर ते चारही बिंदू हे नेहमी एकाच वर्तुळावर असतात असा गुणधर्म आपण पुस्तकामध्ये अभ्यासलेला आहे. मग त्या गुणधर्माचाच मी इथे वापर करतोय आणि हे चारही बिंदू एकाच वर्तुळावर आहेत हे इथे सिद्ध करतोय. म्हणून आपण लिहूया प्रथम की कोन एक्स झेड वाय हा पण 90 आहे आणि कोन एक्स टी वाय हा सुद्धा 90 आहे. मग तेच इथे लिहिलंय. कोन एक्स झेड वाय बरोबर 90 आणि कोन एक्स टी वाय बरोबर 90 हे दिलेलंच आहे कारण ते लंब शिरोलंब दिलेले आहेत. मग हा गुणधर्म इथे मी वापरलेला आहे. रेषेचे दोन भिन्न बिंदू त्या रेषेच्या एकाच बाजूला असणाऱ्या दोन भिन्न बिंदूंशी एकरूप कोन करतात कारण हे दोन्ही कोन एकरूप आहेत आणि रेषेच्या एकाच बाजूचे आहेत आणि रेषा XYच्या एकाच बाजूचे कोन आहेत आणि रेषा XYशी ला अंतरित केलेलेच हे कोन आहेत. म्हणजेच हे चारही बिंदू जे आहेत ते एकाच वर्तुळावर आहेत असा हा गुणधर्म इथे आपण लिहिलेला आहे. रेषेचे दोन भिन्न बिंदू त्या रेषेच्या एकाच बाजूला असणाऱ्या दोन भिन्न बिंदूशी एकरूप कोन निश्चित करतात तर ते चारही बिंदू एकाच वर्तुळावर असतात. या गुणधर्मानुसार बिंदू एक्स झेड टी वाय हे एकाच वर्तुळावर आहेत. म्हणजेच आकृतीत पण आपण पुन्हा एकदा नीट पाहूया. ही रेषा XY आहे. या रेषा XYच्या एकाच बाजूला बिंदू झेड आणि टी आहे आणि रेषा XYशीच कोन झेड जो आहे तो 90 आहे. कोन टी सुद्धा 90 आहे. म्हणजेच या रेषेला अंतरित केलेले हे दोन भिन्न बिंदूंनी केलेले जे कोन आहेत ते एकरूप आहेत. म्हणजेच जेव्हा एखाद्या रेषेच्या एकाच बाजूस दोन भिन्न बिंदूंनी तयार झालेले जर कोन एकरूप असतील तर हे चारही बिंदू म्हणजे त्या रेषेवरचे दोन बिंदू आणि हे रेषेच्या एकाच अंगास असणारे दोन भिन्न बिंदू हे चारही बिंदू एकाच वर्तुळावर असतात असं ते प्रमेय आहे. तेव्हा या प्रमेयाच्या सहाय्याने आपण सिद्ध केलं की हे चारही बिंदू एकाच वर्तुळावर आहेत. आता प्रश्न 6 आपण सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी पाहूया. क्वेश्चन नंबर 6 फ्रॉम प्रॅक्टिस सेट 3.4. In figure, altitudes yz and xt of triangle wxy intersect at P. Prove that quadrilateral wzpt is cyclic. And second, points xzty are concyclic, means they are on the same circle. So these two things we have to prove here. And figure is given. Here in this figure, in triangle wxy here, segment yz is perpendicular to wx here and segment xt is perpendicular on wy and both these perpendiculars means these altitudes intersect at point P here. So here we have to prove that quadrilateral WZPT is a cyclic. This is we have to prove first. So here YZ is perpendicular on WX means this is 90 means this is also 90. So these are the linear pair of angles. Similarly here XT is perpendicular on WT. So these two angles are of 90 degree. So here in this quadrilateral WZPT here angle Z is 90 and angle T is also 90. These two angles are right angles and shown with the red color, red ink here. So angle Z plus angle T is nothing but 90 plus 90 is 180 means in this quadrilateral the opposite angles are supplementary because their sum is 180. And if in a quadrilateral opposite angles are supplementary then that quadrilateral is a cyclic quadrilateral. This is the converse of cyclic quadrilateral theorem. So by using this theorem we can prove that this quadrilateral is a cyclic quadrilateral. So let us write the proof here. In quadrilateral WZPT, angle WZP is equal to 90 and angle WTP is equal to 90. Look at the figure here. Angle WZP this is 90 and angle WTP this is also 90 in this quadrilateral. So sum of these two angles is angle WZP plus angle WTP is equal to 90 plus 90 is equal to 180 means these two angles are the opposite angles of this quadrilateral and they are supplementary because the sum is 180. So by converse of cyclic quadrilateral theorem, we can say that quadrilateral WZPT is a cyclic quadrilateral. So hence the first sub question is proved here. Now let us prove this second one. Points X, Z, T, Y are concyclic means they are lying on the
same circle. So X, Z, T, Y, all these 4 points lie on the same circle we have to prove. Now we know the property here. The line XY have two different points Z, T are on the same side of this line, and these 2 points are subtend equal angles with this line XY. So here angle XZY is also 90 because this is a perpendicular on WX, so this is 90. Similarly here XT is perpendicular on WY, so this is also 90. So angle XZY is 90 and angle XTY is also 90, and these 2 points Z and T are on the same side of this line XY. So whenever the two different points are on the same side of that line and subtends the equal angles, means congruent angles, then these 4 points are on the same circle, means they are concyclic. So this is the property we have learned in the textbook. So by using this property, I write here angle angle XZY is equal to 90 and angle XTY is equal to 90. This is given. Look at the figure. Angle XZY, this is 90, and angle XTY is also 90. So this is, I wrote here, angle XZY is equal to 90 and angle XTY is equal to 90. This is given. Now the property is, if 2 points on the given line subtend angles at the 2 distinct points which lie on the same side of the line, then the 4 points are concyclic. So by using this property, we can say that points X, Z, T, Y are concyclic, and this is we have to prove here. सराव संच 3.4 मधील आता प्रश्न 7वा सोडूया. आकृतीमध्ये माप कंस NS बरोबर 125 आणि माप कंस EF बरोबर 37 अंश दिलेले आहे, तर कोन NMS चे माप काढायचं आहे. आकृतीत पाहूया. या वर्तुळामध्ये हा कोन NMS चं माप आपल्याला काढायचं आहे आणि हा कंस NS जो आहे तो 125 अंश मापाचा दिलाय आणि कंस EF हा 37 अंश मापाचा दिलेला आहे, आणि हा कोन NMS जो लाल रंगाने दर्शवलाय या कोनाचं माप आपल्याला काढायचं आहे. आपण हा गुणधर्म मागील एका व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे की वर्तुळाच्या ज्या जीवा असतात, एकाच वर्तुळाच्या 2 जीवा जेव्हा परस्परांना वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये छेदतात तेव्हा त्या 2 जीवांनी तयार झालेला जो कोन असतो त्याचं माप हे त्या कोनाच्या अंतर्भागात येणारे जे कंस असतात, म्हणजेच या कोनाने अंतर्खंडित केलेले जे कंस असतात त्यांच्या फरकाच्या निम्मे असतात. म्हणजे या कोनाचं जे माप असतं या 2 कंसाच्या फरकाच्या निम्म आहे. म्हणजे इथे फरक काढताना मोठ्या कंसाच्या मापातून हा छोट्या कंसाचं माप वजा करायचं आहे आणि त्याला 2 ने भागायचं आहे. म्हणूनच मी इथे सूत्र लिहिलेलं आहे की कोन NMS या कोनाचं माप आपल्याला काढायचं आहे. कोन NMS बरोबर 1/2 गुणिले माप कंसात लिहिलेले माप कंस NS वजा माप कंस EF या 2 कंसांच्या वजा बाकीला 2 ने भागायचं आहे, म्हणजेच 1/2 ने मी गुणलेला आहे. असं हे सूत्र आहे. कारण इथे दोन्ही जीवा वर्तुळाच्या बाह्य भागात एकमेकांना छेदतात, त्यावेळेला या सूत्राचा वापर करायचा आहे. आणि मग इथे किमती ठेवतोय सूत्रामध्ये, कारण कंस NS ची किंमत आहे 125 आणि कंस EF ची किंमत आहे 37, ती यांच्या जागी इथे ठेवली आणि 125 मधून 37 गेले 88 राहिले, 1/2 तसेच आहेत. म्हणून कोन NMS बरोबर 1/2 गुणिले 88, 2 ने 88 ला भाग गेला 44 अंश. म्हणजेच हा जो कोन आहे NMS हा कोन 44 अंश मापाचा आहे आणि तेच आपल्याला इथे काढायचं होतं. आता हाच प्रश्न सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी पाहूया. क्वेश्चन नंबर 7 फ्रॉम प्रॅक्टिस सेट 3.4. In figure, measure arc NS is equal to 125 degree and measure arc EF is equal to 37 degree. Find the measure angle NMS. Observe the figure here. In this circle, here we have to find the measure of this angle NMS. This angle we have to find. And the measure arc NS is 125 and measure arc EF is 37 degree. And here, this angle NMS
has its vertex M in the exterior of this circle. So, and it intercepts, this angle intercepts these two arcs. So, the measure of this angle NMS is equal to half of the difference of these two arcs. So, I write here the formula. Angle NMS is equal to half into major arc NS minus major arc EF. So, this is the formula. So, I write here major arc NS is equal to 125 degree and major arc EF is equal to 37 degree. This is given, and here angle NMS has its vertex M in the exterior of the circle and it intercepts the arc EF and arc NS. So using this property of chords which are intersect in the exterior of the circle, so the angle NMS is equal to half in bracket major arc NS minus major arc EF. Now put the values of these two arcs here, major arcs. So the value of major arc NS is 125 and major arc EF is 37 here. So angle NMS is equal to half in bracket 125 minus 37. Here subtraction is 88. So half into 88, that is 44 degree. So angle NMS is equal to 44 degree, and this angle we have to find in this example. So this angle NMS is equal to 44 degree. आता सराव संच 3.4 मधील शेवटचा प्रश्न अभ्यासूया. प्रश्न 8. आकृतीमध्ये जीवा एसी आणि जीवा डीई बिंदू बी मध्ये छेदतात. जर कोन एबीई बरोबर 108 अंश आणि कंस एई बरोबर 95 अंश आहे तर माप कंस डीसी काढा. आकृतीत पाहूया म्हणजे आपल्याला कळेल की कोणती माहिती दिलेली आणि कोणती किंमत काढायची आहे. या आकृतीमध्ये जीवा एसी आणि जीवा डीई या परस्परांना बिंदू बी मध्ये छेदलेले आहेत. इथे कोन एबीई हा दिलेला आहे 108 अंश आणि हा कंस एई आपल्याला दिलेला आहे 95 अंश. तर आपल्याला हा माप कंस डीसी काढायचा आहे. हा लाल डॉटेड लाईन्स केलेले आहेत. हा कंस आपल्याला काढायचा आहे. आता इथे दोन्ही जीवा एकमेकांना ज्या बिंदूत छेदतात तो बिंदू वर्तुळाच्या अंतर्भागात आहे आणि त्याने हा जो कोन एबीई ने अंतरित केलेला जो कंस आहे म्हणजेच अंतरखंडित केलेला कंस आहे तो कंस एई आहे आणि याच्या विरुद्ध कोनाने अंतरखंडित केलेला कंस आहे डीसी. तेव्हा या कोनाचं माप जे असतं कोन एबीईचं जे माप असतं ते या कोनाने अंतरित केलेला आणि त्याच्या विरुद्ध कोनाने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या बेरजेच्या निम्मा हा कोन असतो. हा गुणधर्म आपण पूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. तेव्हा त्या गुणधर्माचा वापर करून आपण इथे सूत्र लिहिणार आहोत की कोन एबीई बरोबर 1/2 माप कंस एई अधिक माप कंस डीसी या दोन कंसांच्या बेरजेच्या निम्मा हा कोन असतो. असं हे सूत्र आपण लिहिणार आहोत. मग तेच इथे मी लिहिलंय. कंस एई 95 दिलाय, कोन एबी 108 अंश दिलेला आहे, दिलेला आहे गणितामध्ये. आणि कोन एबीचा शिरोबिंदू बी हा वर्तुळाच्या अंतर्भागात आहे. इथे आपण पाहिलंय अंतर्भागात आहे हा बी. आणि कंस एई आणि त्याच्या विरुद्ध कोन डीबीसीने अंतरखंडित केलेले कंस डीसी आहेत. इथे आपण बघू शकतो की कोन एबीने अंतरखंडित केलेला कंस एई आहे आणि या कोन एबीचा जो विरुद्ध कोन आहे तो हा कोन डीबीसी आहे. हा विरुद्ध कोन आहे. त्यामुळे याचं माप 108च असणार आहे आणि याने अंतरखंडित केलेला कंस डीसी आहे. त्यामुळे या कोनाचं माप बरोबर आपण या दोन कंसांच्या बेरजेच्या निम्म आहे असं लिहिणार आहे. मग तेच इथे लिहिलंय. कोन एबीई बरोबर 1/2 माप कंस एई अधिक माप कंस डीसी. मग यामध्ये एबीईचं माप ठेवलं 108, 1/2 तसेच आहेत. कंस एईचं माप 95 दिलेलं आहे आणि माप कंस डीसी आपल्याला काढायचं आहे. त्यामुळे ते तसंच लिहिलं. मग या 2ला डावीकडे घेतलं ते छेदात होते ते इकडे आल्यावर गुणाकारात आले. 108 गुणिले 2 झाले. 95 तसेच आहेत अधिक माप कंस डीसी तसंच आहे. 108 गुणिले 2चा गुणाकार झाला 216. 95 तसेच अधिक माप कंस डीसी तसेच ठेवले. मग 95ला डावीकडे घेतलं ते वजा झाले. 216तून 95 गेले 121 पुढच्या पायरीला लिहिलेत. माप कंस डीसी तसाच आहे उजव्या बाजूला. म्हणजेच माप कंस डीसी बरोबर आपल्याला किंमत मिळाली 121 अंश आणि तीच किंमत आपल्याला या गणितात काढायची होती.
इथे हा जो माप कंस डीसी आहे त्याची किंमत आलेली आहे 120 अंश. याच्या अगोदरच्या प्रश्न 7व्या मध्ये आपण पाहिलं होतं की दोन जीवा परस्परांना वर्तुळाच्या बाह्य भागात छेदतात तेव्हा त्या कोनाने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या फरकाच्या निम्म माप त्या कोनाचं असतं. इथे गुणधर्म असा आहे की या दोन जीवांचा छेदनबिंदू वर्तुळाच्या अंतर्भागात आहे आणि अगोदरच्या प्रश्नात तो बाह्य भागात होता. हा फरक आहे, त्यामुळे सूत्रात हा बदल करायचा आहे. या दोन कंसांच्या बेरजेच्या निम्मा हा कोन असतो. या सूत्राचा वापर आपण इथे केलेला आहे आणि हे गणित सोडवलंय आणि कंस डीसी ची किंमत आपण काढलेली आहे 121 अंश. आता हा प्रश्न 8वा सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी पाहूया. हा शेवटचा प्रश्न आहे प्रॅक्टिस सेट 3.4 मधील. इन द फिगर chords AC and DE intersect at B if angle AB is equal to 108 degree, measure arc AE is equal to 95 degree, find measure arc DC. Now look at the figure. Chord AC and chord DE intersect at point B and this point B is in the interior of this circle. So this arc AE have a measure 95 degree, angle AB is of 108 degree and here we have to find the measure of arc DC. So this arc we have to find. Now measure arc AE is equal to 95 degree, this is given. Angle AB is equal to 108 degree, this is also given. And angle AB has its vertex B inside the circle and intercepts the arc AE, and its vertically opposite angle DBC intercepts arc DC. So by using this property here, look at the figure. Here angle ABE intercepts the arc AE and angle DBC is the vertically opposite angle of this ABE. So angle ABE and angle DBC, these two angles are vertically opposite angles, so they are congruent. So this is 108, means this is also 108, and this angle ABE intercepts the arc AE, and this angle DBC means the opposite angle of this ABE is this angle, and this angle DBC intercepts the arc DC here. So we have to write the formula of angle ABE here. So angle ABE is equal to half into measure arc AE plus measure arc DC. So this is the formula we are using here. So angle ABE is equal to half into measure arc AE plus measure arc DC. So put the values here. Angle AB is 108 degree, half as it is. Measure arc AE is 95 and measure arc DC we have to find, so write as it is. Now take this 2 to the left hand side, it will be in the numerator and multiplied with 108. So 108 into 2 is equal to 95 as it is. Mark measure arc DC as it is. Now 108 into 2 is 216 is equal to 95 plus measure arc DC. Take this 95 to the left hand side, it becomes minus. So 216 minus 95 is equal to measure arc DC. So subtraction of 216 minus 95 is 121. So is equal to measure arc DC. So measure arc DC is equal to 121 degree. So this value we have to find in this example. So the measure arc DC is 121 degree here.